शहीद संघेचा, लैंगिक अत्याचार करणाऱ्या शहीद संघेचा, लैंगिक अत्याचार करणाऱ्या शहीद संघेचा, लैंगिक अत्याचार करणाऱ्या शाहीद देसाईचा, लैंगिक अत्याचारात सहभागी असलेल्या शाहीद देसाईचा, शाहीद संदेश शाहरुख देसाई यांना शिक्षा, शाहीद संदेश शाहरुख देसाई यांना शिक्षा, शाहीद संदेश यांचा, शाहीद संदेश या नराधमाचा, शाहीद संदेश या नराधमाचा, शाहरुख देसाई या नराधमाचा, शाहरुख देसाई या नराधमाचा, सामान्य सुरक्षा रक्षकावर हल्ला करणाऱ्या जय अन्सारीचा, सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला करणाऱ्या जय अन्सारीचा, सुरक्षा रक्षकावर हल्ला करणाऱ्या जय अन्सारीचा, या सर्व नराधमांना कठोर शिक्षा, या सर्व नराधमांना कठोर शिक्षा, या सर्व नराधमांना जन्मठेपेची शिक्षा, या सर्व नराधमांना जन्मठेपेची शिक्षा, या सर्व नराधमांना कठोरात कठोर शिक्षा, शाहीद संदेश लैंगिक अत्याचार करणार. आम्ही सर्व भारतीय मुसलमान निश्चितपणे नाण्याला जसं दोन बाजू असतात तसं समाजामध्ये विकृत लोक जे आहेत ते प्रत्येक समाजामध्ये असतात. तर ही निंदनीय जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा जर करता विचार केला तर लैंगिक अत्याचार करणारा शहीद संदेश शाहरुख देसाई आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांच्यावर हल्ला करणारा जैब अन्सारी याच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. पण त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणून समस्त गडिंग्लजमधील सर्व आम्ही मुस्लिम बांधव जे आहोत ते शासनाकडे आम्ही निश्चितपणे मागणी करत आहोत की वाईट लोकांना थारा जो आहे तो समाजामध्ये मिळता कामा नये. कारण तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. तर इन्सानियत किंवा माणुसकी हा आमचा धर्म मानणारे आम्ही लोक आहोत. आमच्या धर्मानं सुद्धा सांगितलेलं आहे की कोणावरही अत्याचार जो आहे तो होता कामा नये आणि अत्याचाराच्या बाजूने कधीही उभं राहू नका. त्यामुळं या मानवतेवर आघात करणारे हे जे काही त्रिमूर्ती आहेत, शाहीद संदेश असेल, शाहरुख देसाई असेल, जैब अन्सारी असेल, यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारच्या मागणी जी आहे ती आम्ही समस्त आमच्या गडिंग्लजमधील मुस्लिम समाजामार्फत करत आहोत. आणि निश्चितपणे आम्हाला किंमात्र शंका नाही की अशा लोकांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय शासनाचा किंवा कायद्याचा जरब जो आहे तो ह्या लोकांच्यामध्ये बसणार नाही. आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांचा कठोरातल्या कठोर शिक्षण म्हणजे त्यांना मिळावी. आणि आम्ही सर्व मुस्लिम बांधव या सर्व गोष्टींचा घटनेचा मनापासून निषेध करत आहोत. धन्यवाद. आम्ही सर्व गडिंग्लजकर सकल मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत. दोन अत्यंत दुर्दैवी घटना काल आपण सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल यामध्ये पाहिल्या आणि वाचलेल्या आहेत. एक घटना आहे आपल्या पुलाची शिरोली तालुका हातकणंगले या ठिकाणची. या ठिकाणी दोन नराधम तरुण विशेषतः हे मुस्लिम धर्माचे आहेत. एक आहे शाहीद संदेश आणि त्याच्या दुष्कृत्याला साथ देणारा साथीदार शाहरुख देसाई यांनी काही मुलींना, खास करून हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे. आणि नुसता लैंगिक अत्याचार केलेला नाही तर त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्याचा दुष्कृत्य या दोघा नीच, नालायक, हरामखोर प्रवृत्तीच्या नराधमांनी केलेला आहे. या मुस्लिम तरुणांच्यामुळे सगळा समाज बदनाम होतो. कारण इस्लाम असल्या गोष्टीला अजिबात परवानगी देत नाही, थारा देत नाही. कारण इस्लाम हा स्त्रियांचा सन्मान करणारा धर्म आहे. आणि हे मुळात इस्लाम धर्माचे आहेत असे म्हणताना लाज वाटते आम्हा सगळ्या लोकांना. कारण जगातला कुठलाही धर्म हा माता भगिनींचा सन्मान करणारा, माता भगिनींची इज्जत करणारा प्रत्येक समाजातला धर्म असतो. परंतु दुर्दैवाने या दोन्ही तरुणांनी अगदी हेतुपुरस्सर हे जे दुष्कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.